त्याचबरोबर सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्टार क्रिकेटर तर आयोजक कमिटीला विनंती असेल एक स्कोरर आमच्यापर्यंत पाठवा. स्कोररची भूमिका प्लीज विनंती असेल एक स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवा. तर 2 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळते. पण 2 मिनिटं सामना थांबवा. आयोजक कमिटी आपल्याला विनंती असेल स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवा. नाना धन्यवाद. ज्यांचा सकाळपासून तुम्ही आवाज ऐकत आहात. राहुल शेसाट सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. प्रवीण वंडुस्कर महाराजांचा आवाज तुम्ही ऐकताय. सुनील लांबोर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलेला आहे. आपण पुढील मॅचकडे वळूया. तो सामना आहे अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स विपक्ष श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स. या 2 टीम मध्ये हा सामना आहे. नाणेफेकीचा कौल अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सने जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमला. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अंगभेदी आहे आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव फलंदाजी करताना येणार नाहीये. एका बाजूला प्रथम फलंदाजी संघ करतोय श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स. ही टीम तुम्ही पाहताय, अनुभवताय, सकाळपासून तुम्ही आस्वाद घेताय. आदरणीय शंकर दादा मोहिते पुरस्कृत 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 भव्यदिव्य पर्व. बॅटिंग ऑर्डर तुम्ही पाहिलं तर 2 आक्रमक फलंदाज आहेत, सागर आणि अजय. फुलटॉस बॉल लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धावांसाठी या डावातला पहिला चौकार आलाय. वाकुर्डे बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? बॉलची गती कमी केली आहे आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने केली गडबड. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊन पोहोचू शकले नाहीये. पुन्हा एकदा बालंबाल बचावलेले आहेत. एका बाजूला स्ट्रायकर जोडी आपण पाहिली ना तर सागर थोरात वाकुर्डे आणि त्यांच्या जोडीला अजय पाटील गुडे ही प्रारंभिक जोडी आहे. तर एका बाजूला वेगाचा बादशाह विजय पावले सर षटक क्रमांक 1 हाताळत आहेत. खुल्या गटाच्या बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी खेळलेल्या आहेत. षटक क्रमांक 1 साठी 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा वेग प्रभावित करतोय. भन्नाट वेग ज्यांच्या गाठीशी आहे ना ते हे नाव आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. या जोडीमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहिली आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 7 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमने आतापर्यंत ही धावसंख्या उभारलेली आहे. एका बाजूला स्ट्रायकर एंडला बॅट्समन अजय पाटील जे गोडेगावचे आहेत स्ट्रायकर एंडला तयार होतील. नॉन स्ट्रायकर एंडला सागर थोरात वाकुर्डे ही जोडी. तर एका बाजूला मांगलेगावचे विजय पावले. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव स्वतः विजय पावले बॉलच्या पाठीमागे धावलेले आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला बॉलची फेकी डायरेक्ट हिट होईल का? नाही. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला जातोय. आणि बघता बघता एका धावेचं दुहेरीचं तिहेरीमध्ये, परंतु तिहेरीचं 4थ्या धावेमध्ये रूपांतर होईल का? तर नाही. 3च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील.
32 शिराळा टेनिस बॉल क्रिकेटला प्रसिद्ध करणारे व्यक्तिमत्व अर्थात विजय पावले सर ओव्हर नंबर 1 मध्ये आहेत. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. 10 धावा धावफलकावरती आलेले आहेत. परंतु आतापर्यंत विजय पावले यांनी एकही गडी बाद केला नाहीये आणि प्रयत्न हाच आहे की मला पहिली विकेट मिळवायची आहे. धक्का क्रमांक पहिला दिला जाईल का? बऱ्याचशा गोष्टी आहेत. शेवटचा बॉल दडलाय का? एखादा मोठा फटका येईल का? कारण सामना 2 षटकांचा आहे. कमी वाव तुम्हाला या सामन्यामध्ये 12 बॉल मध्ये जे काय करायचं आहे ते पहिल्या डावामध्ये. गोलंदाज पुन्हा तयार. वेगाने टाकलेला बॉल बॅटचा किनारा भाग्याचा सहारा इथे लाभलाय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाहीये आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आली. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक हाताळत असताना विजय पावले सरांनी धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल 11. एकही गडी बाद करू शकले नाही. प्रारंभिक जोडीमध्ये 11 धावांची पार्टनरशिप उभी राहिली आहे. अजय पाटील गुडे आणि त्यांच्या सोबतीला सागर थोरात वाकुर्डे या जोडीमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप बॅटिंग करताना 5 बॉलच्या पाठीमागे सागर थोरात यांनी 8 बनवल्यात आणि अजय पाटील यांनी एका बॉलच्या पाठीमागे 3 बनवलेले आहेत. टॉस जिंकला होता अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमला. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले आणि ओव्हर नंबर 2 साठी आता रोहन माने वाकुर्डे ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. षटक क्रमांक 2 आपल्या नावी घेतलेला आहे. एका बाजूला बॅटिंग ऑर्डर मध्ये आपण चर्चा करतो ज्या प्रकारे सागर थोरात त्यांचा खेळ राहिलेला आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. परंतु अंतिम षटकामध्ये आक्रमण केलं जाईल की संयम ठेवला जाईल? बॅटची आतली कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झालाय. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी गडबड होते बॉल अडवताना. सीमारेषेलगत अखेर बॉल थांबवलाय आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल आणखीन 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये आपण अंकित करूया. धावसंख्येला पुढे नेऊया. शेवटचे 5 बॉल शिल्लक. 2 षटकांचा असणारा हा सामना. एका बाजूला फलंदाजी करतोय श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स तर एका बाजूला अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स हा संघ गोलंदाजी करतोय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि स्ट्रायकर एंडला सागर थोरात पुन्हा तयार. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील कारण जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल तर बॉल टाकणं चुकीचं आहे. तीच गोष्ट टाळलेली आहे. रोहन माने वाकुर्डे ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा तयार. आडव्या बॅटचा टोला सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे सरसा धावेंसाठी गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन षटकार. त्याचबरोबर आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहतो खबर अर्थानं शिराळा वाळवा तालुक्याचे युवा नेते तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय विराजदादा नाईक यांचं शुभागमन समाजसेवक शंकरदादा मोहिते पुरस्कृत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आदरणीय विराजदादा नाईक यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य तुतारीचा निनाद आणि या तुतारीच्या निनादामध्ये शिराळा वाळवा तालुक्याचे युवा नेते सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विराज उद्योग समाजचे चेअरमन आदरणीय विराजदादा नाईक यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये साहेबांचं खऱ्या अर्थानं ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो शिराळा वाळवा तालुक्याचे युवा नेते तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आधारस्तंभ सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विराज उद्योग समूहाचे चेअरमन आदरणीय विराजदादा नाईक यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये साहेबांचं सहर्षाचं स्वागत आहे. गेली 2 दिवस ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर शिराळा वाळवा तालुक्याचे युवा नेते सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विराज उद्योग समूहाचे चेअरमन आदरणीय विराजदादा नाईक
यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष असं स्वागत. समाजसेवक शंकरदादा मोहिते साहेब पुरस्कृत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये मान्यवरांची मान द्यावी या ठिकाणी उपस्थित झाल्याने सर्वांचं पुन्हा एकदा करूयात आपण सहर्ष असं स्वागत. यावेळेला लॉंग ऑफला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील, परंतु त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दर्शक सरळ सीमारेषा पलीकडे 4 धाबींसाठी. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमने उभारलेल्या आहेत धावा आतापर्यंत 30 धावा बिनगडी बाद. एका बाजूला दणदणीत फटक्याचा दानपट्टा सागर थोरात वाकुर्डे यांची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये लाजवाब आहे. एका पाठोपाठ एक मोठे फटके. एका बाजूला रोहन माने यांच्यावरती आक्रमण केलंय, भीषण हल्ला. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल पंचांनी कळवलं की हा नो बॉल आहे आणि हा नो बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. यानंतर फ्री हिट आहे. फलंदाजाला आउट करण्याचे 4च प्रकार उघडे राहतात, बाकीचे प्रकार बंद होतात. एक बॉल हाताळणे, एक चेंडू हाताळणे आणि क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे आणि बॉल दोनदा टोलवणे, बाकीचे प्रकार बंद आहेत. परंतु एका बाजूला रोहन माने यांना अग्निदिव्यातून जावं लागेल. फ्री हिटचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या दिशेने धावतायत. यष्टीरक्षक स्वतः होते आणि बॉल स्टंपला लावतील. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमने बनवलेले आहेत 31 धावा, म्हणजे 32 धावांचं लक्ष्य आहे. माफ करा, 32 बनवलेले आहेत, 33 धावांचं लक्ष्य आहे. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीम समोर येणारे बॉल 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा. ते समीकरण आहे 33 धावा 12 बॉल हे धावसंख्येचं गुणोत्तर. एका चांगल्या आयोजनाखाली 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग संपन्न होत आहे. दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आणि देखणे आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी रबर बॉल प्रीमियर लीग 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024. मैदानाची सजावट चांगली आहे, प्रगल्भाचं व्यासपीठ आहे, मान्यवरांची रेलचेल आहे, ओमसाई MTCचं प्रसारण आहे, डीजेची सुरेल साथ आहे, डीजे मास्टर मॅडी जोडलेले आहेत, कडक शिस्तीचं पॅनल या स्पर्धेला आहे, समालोचकांची मांदी याडी आहे, भरघोस पारितोषिक आहेत, आकर्षक ट्रॉफीज आहेत, मन वेधून घेत आहेत. असे या स्पर्धेचा उल्लेख आपण करूया. आणि इथून पुढच्या सत्र क्रमांक 2 कडे आपण वळूया, जिथे बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये 33 धावा. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. असा गेलो आणि पुन्हा असा आलो आणि त्यानंतर ऐकूया 12 बॉल 33 धावांचं वार्तांकन. की आता अधिकचा वेळ घेऊ नका, आपण गाई करा, कारण वेळ फार कमी आहे आणि बरेचसे सामने अजून आपल्याकडे शिल्लक आहेत. त्यासाठी विनंती करूया की आपण दोन्ही संघांना की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रविष्ट होत आहेत. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीम कडून प्रारंभिक जोडीमध्ये स्ट्रायकर फलंदाज विजय पावले आणि त्यांच्या सोबतीला ऋषी माने ही प्रारंभिक जोडी आहे. शिवारवाडीचे ऋषी माने तर एका बाजूला मांगले गावचे विजय पावले ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. तर पहिलं षटक कुणाच्या नावी आहे, या आक्रमक जोडीला थांबवायचं आहे आणि किंबहुना विकेट घ्यायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीम कडून अजय पाटील गुडे यांच्या नावी पहिलं षटक आहे. आणि मुख्य व्यासपीठावरती पहा जे मान्यवर आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत, ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला मुख्य व्यासपीठावरती लाभलेली आहे, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, ही संपूर्ण राजकीय क्षितिजावरची दिग्गज मंडळी आज मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग. वळ्या मैदानाच्या दिशेने आणि पाहूया 12 बॉल 33 चा थरार.
पहिला बॉल टाकण्यासाठी अजित पाटील गुडे तयार, तर समोरच्या बाजूला मांगले गावचे विजय पावले. पहिलाच बॉल पायांवरती टाकलाय, पंच वळतायत आणि सांगतायत की दिशा खराब आहे. हा वाईट बॉल आहे. 32 शिराळ्यामधले खुल्या गटाचे खेळाडू म्हणजे विजय पावले सर स्ट्रायकर एंडला आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी खेळल्या, मग महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल किंवा अनेक मोठमोठ्या स्पर्धा खुल्या गटाच्या असतील, ISPL सारखी स्पर्धा असेल, याही स्पर्धेमध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं. स्ट्रायकर एंडला तयार. यावेळेला भिरकावून दिलाय बॉल, लॉंग लेग आणि फाईन लेग चे 2 क्षेत्ररक्षक आलेले आहेत आणि बघता बघता सहजरित्या फलंदाजांनी या धावा धावून काढलेल्या आहेत. सुरुवात दोन्ही बाजूने जर आपण पाहिली तर संयमाने सुरुवात केलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा आल्या, 2 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 वरती. अकरा बॉल 30 ची गरज आहे. कोणता संघ सामना घेऊन जाईल याच्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जे प्रेक्षक आम्हाला उमसाई MTC आणि या मैदानापर्यंत आलेले आहेत ही स्पर्धा बघण्यासाठी, त्यांचंही सहर्ष स्वागत. वेगाने बॅट फिरवली गोपिनी सारखी, क्षेत्ररक्षक वेगाने 2 येत आहेत, गवतातून मार्ग काढत बॉल पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत. आज चांगला खेळ करायचा आहे. एक शॉट आहे, त्याच्यामुळे एकच धाव बॉलच्या पाठीमागे जोडली जाईल. मुख्य पंच राज्याध्यक्ष सर आम्हाला कळवत आहेत की एक शॉट आहे. स्क्वेअर लेग पंच शशी साटम सर आणि शिवा वैती सर हे कडक शिस्तीचं पॅनल या स्पर्धेला आहे आणि त्यांनी सूचना दिली की एक शॉट धाव आहे, एक धाव आपण कमी जोडूया. 2 फलंदाज मधोमध आलेले आहेत. निश्चित त्यांच्यामध्ये चर्चा होते इथून पुढची रणनीती कशा प्रकारची असेल. हो, रणनीत्या तुम्हाला आखाव्याच लागतात, परंतु इथून पुढे आता फलंदाज कोणतं धोरण हाती घेतील, संयम ठेवतील की मोठे फटके खेळतील की एका बाजूला चिंचेश्वर स्पोर्ट्सला विकेट मिळेल. पुन्हा एकदा अजित पाटील तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटलेला बॉल डीपिश मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉलने घेतले भरारी, फटका आहे भारी, षटकार. विजय पाटील यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय. जे काय डावपेस आखले होते ते या बॉलच्या पाठीमागे विजय पावले यांनी उधळून लावलेले आहेत. स्ट्रायकर एंडला विजय पावले, गाव मांगले. आणखीन एक त्याच्यापेक्षाही मोठा, नाही होणार धावांचा तोटा. टिपिकल विजय पावले स्ट्रोक सीमारेषीच्या पलीकडे धडक देतोय. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे कडक, षटकार. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्या जुनूनने मैदानाच्या आतमध्ये खेळणं हे तितकंच महत्वाचं आहे. एका बाजूला आता अजय पाटील कमबॅक करतील का, कारण पहिल्या षटकामध्ये ओसंडून धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. संघाला गरज आहे या महत्वाच्या विकेटची आणि या षटकातला अजूनही 2 बॉल शिल्लक. कमी गतीचा बॉल, हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषीच्या पलीकडे. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा है बड़ा इतिहास. आणखीन एक षटकार. बऱ्याच षटकारांचं तोरण बांधलंय. नाव विजय पावले यांचा. हेलिकॉप्टर स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे धडक देतोय सरळ 6 धावेंसाठी आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठलेल्या आहेत. एका बाजूला अजय पाटील यांना लढावं लागेल. आपटलेला बॉल आणि हाई बॉल, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी आणखीन एक मोठा फटका. नाही होत आहे धावांचा तोटा, षटकार.
शिल्लक राहिलेला आहे. येणारे बॉल आहेत 6 आणि बनवायचे आहेत धावा 5. म्हणजे आता येणाऱ्या गोलंदाजाला आपल्या कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हे षटक हाताळावं लागणार आहे, कारण बॉल 6 आहेत आणि धावा 5 आहेत. करायची आहे तारेवरची कसरत. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. म्हणजे या विचारधारेने आता गोलंदाजी करावी लागेल, कारण येणारे 6 बॉल 5 धावांची गरज आहे बचाव करण्यासाठी. आता षटक क्रमांक 2 साठी ओव्हर नंबर 2 साठी प्रवीण शिरसट यांच्यावरती संघाने ठेवलाय विश्वास. 6 बॉल 5 धावांचा बचाव केला जाईल का? मॅच आजही आम्हाला आठवते साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत, आणि या मॅच मध्ये भारतीय टीमने 6 बॉल मध्ये 6 धावांचा बचाव केला होता. हे क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. त्याचमुळे म्हटलं जातं ना की वक्त से लढकर जो नसीब बदल दे, अरे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आता ती वेळ आलेली आहे. प्रवीण शिरसट यांच्या हाती बॉल दिलाय. सावंतवाडीचे प्रवीण शिरसट 6 बॉल 5 चा बचाव. आपटलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, अडवण्याचा प्रयत्न, थोडीशी गडबड आणि अखेर बॉलने सीमारेषा चिरले. 4 धावांसाठी आलाय तो चौकार. पाच बॉल 1 धावेची गरज. प्रयत्नांची उंची आज मोठी ठेवावी लागेल. बॉल हवेत खेळाय, झेल होईल का? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत आणि अखेर हा झेल निसटला आणि हा सामना जलद गतीने जिंकलाय टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमने. चला पुढील 2 संघांना विनंती की आपण अधिकचा वेळ न घेता लगेच मैदानाचा आपण ताबा घ्या आणि घाई करा, कारण वेळ फार कमी उरलेला आहे. आणि पुन्हा एकदा बोली आणि पाहूया 32 रबर बॉल प्रीमियर लीग 2024 चा हा दैदिप्यमान थरार. सेमी फायनल क्रमांक 1 आपल्या समोर येते आणि ही लढत आहे आर्यन 11 विपक्ष. टॉस साठी विनंती करूया आर्यन 11 आणि शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स, माफ करा अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स यांना विनंती आहे की आपण या आपल्यामध्ये पहिल्या सेमीफायनलचा टॉस